तर इथं मोठा सीन झाले. आमच्या गाडीचा डायरेक्ट टायर फुटला. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही फिरायला चालल्या आणि आता निघतो. रात्रीचा आता 1 वाजल्या. आम्ही आता सगळं सामान बांधून निघल्या. सामान पण एवढं आहे तर बोलून पाहिजे नाही ना. गाडी पण येणार आहे आता. ही आमची आवशी पावशी माणसं हे सामान घेतले. तर आता आमची तयारी झालेली आहे आणि माणसं थांबल्या इथं. हात करा रे, झोपला इकडे लोक. बऱ्याच गाडी काही ये नाही. आम्ही दीड तास झाले इथं थांबले. आता काय झोपाले. आता मारामारी चालू झाले. रातचे 2 वाजता ही दोघं भांडणं करतात. यो एक छपरी तिकडे नाही तुझी चाची टपरी. तर आम्ही आता निघल्या कार मध्ये. हो, हे आमचा परिवार. हे पप्पा, मम्मी, हे भाऊच बसल्या. मागे एक भाऊच बसले. तो झोपले नाही तरी त्याला काही काम असतं. झोपायचंच काम असतं. गाणी चेंज कर. काय काय कसल्याशिवाय मंडळ आभारी आहे. यांची भाषा जरा एलियन वाणी आहे. पोरी बा, पोरी नाही अशा पोरी नसतात. आता गॅस आम्ही आता निघलेले आहो. गाडीमध्ये गॅस भरायला घेतलो. हे आमचा ड्रायव्हर माणूस. सगळे आकारलेली. अरे थंडीत तवरी होती. एक एसी ठेवलेली धरून सगळे आकारलेली. तर आता आम्ही आलो. जस्ट उतरलो गाडीमधून. हॉटेलमध्ये आलो. जरा नाश्ता पाणी, चहा कॉफी पियाला. शेट काय का होतं? आम्ही का काय करणार तुम्ही? चल ना, पिणार दोन्ही पण. वरणार बाबू पहिलाच घेऊन आला. आपले तर गरम होतं पण इथं बेकार थंडी. गुड मॉर्निंग. 4 तासाचा प्रवास करून आता परत आले आणि आम्ही चाललो तुळजापूरला. आणि 5 घंट्याचा ट्रॅव्हलिंग अजून बाकी आहे. ही आता चालले फॅमिली सगळं करून या हॉटेलवालतो. आता आम्ही चहा पिले. आता आम्हाला काही झोप येणार नाही. हां, आता डायरेक्ट 1 मिनिट. ए तुळजापूरला चालल्या. आम्ही 1 मिनिट चाललो. काहीच आमच्यावर इथं मोठा सीन झाले. आमच्या गाडीचा डायरेक्ट टायर फुटला. तिथल्या डायरेक्ट गाडी थांबली. हायवेला आहे आता. डायरेक्ट टायरच फुटला गाडीचा. आता स्टेपनी बसवायला घेतले. डायरेक्ट टायर फुटले गाडीचा. नाही काही डोकं. मस्त सनराईज आहे.
वाव. आमची गाडी इथं बंद आहे आणि आम्ही इथं थांबल्या. हे आमचं शेट. गाडी पंक्चर झाले तरी मोठा व्हिडिओ न्यायचा हौस आहे. हे आमचं ड्रायव्हर नाही सॉरी गॅरेजवाला माणूस ज्यानं जॅक खाली करायचं काम दिले. आता तर असं वाटतं का आजचा दिवसच खराब होता. पहिला तर गाडीचा टायर फुटला, नंतर स्टेपनी बसवली तर स्टेपनी नावा नव्हती. टोलवाले पोचवले गॅरेज. आता तिथं टायर बसवायला घेतल्या, तो खर्च वेगळा. टोलवाले पोचवायचा 1800 घेतल्या. चला तर गाईज, आता आमची गाडी रिपेअर झाली. आम्ही निघल्या होता. 3 तास वाया गेले. 3 तास. हॅलो गाईज, तर आम्ही 10 वाजता निघलेलो आणि 5 वाजता तुळजापूरला पोहोचल्या. इथे एवढी गर्दी नाही पण ट्रॅव्हलिंग जाम डेंजर झाले. तर आता चालल्या रस्त्यावर. तर चला आता आम्ही मंदिरामध्ये चाललोय. मंदिरामध्ये फोन अलाउड आहे का ते माहिती नाही. तर व्हिडिओ काढला तर नशीब, नाही काढला तर नशीब. चला. आमच्या सेटनी अख्खी रात गाडी चालवलेली 24 घंटे, पण झोपला नाही बिचारा. आता जेवतो तो 2 दिवसाच्या नंतर. राख्या तू पण ना, तू 3 दिवस नाही जेवला ना. तुझ्या बरोबर नूडल खाल्ले चौरात सकाळपासून मरतो. मंदिराचा मेन एंट्रन्स एरिया आहे. इथं तुम्ही बघू शकता जाम गर्दी फुल एकदम. यो आता आम्ही देवीच्या गाभाऱ्यामध्ये तर आताच आमचं दर्शन झालेलं आहे आणि मंदिरामध्ये फोन अलाउड नाही. तर मंदिराच्या बाहेरचा परिसर दाखवतो. लोक काढताना ते चालतं.
चला तर आता तुळजापूरचं दर्शन थेट झालेलं आहे. आता डायरेक्ट जेजुरीला जाणार आहे. आता देवा मल्हारीचं दर्शन घेऊ. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही जेजुरीला पोचलेलो. 1 वाजता पोचले रात्री. आता दर्शनाला चालल्या सकाळी 7 वाजल्या ना, आता 7 सव्वा 7. तर आता मंदिरात चालल्या वरती जाराला. आणि आता रस्त्याने ही फॅमिली, ही आमची गँग बघा. चला पुढं चला, चला पुढं चला. रॉकी भाई यांनी आम्हाला भाड्याने आणले इकडे. हां जा ना, जायची तर आता आम्ही पायरीजवळ आलेलो. गर्दी पण जाम आहे, तरी एवढी पण नाही, पण आहे. आता आम्ही पोचलेलो गडावर. तर गाईज 1 तास लाईनीमध्ये थांबून आमचं दर्शन झालेलं आहे. आणि आम्ही आता थांबल्या मंदिराच्या परिसरामध्ये. हात करा. हॅलो गाईज. तर आम्ही आता वरतून गडावरून दर्शन घेऊन आलेलो आहे ना. आता दुपारी जाम गरम होतं, रस्ता पण जाम तापले ना. फायनली आता जेजुरीची पण शूटिंग झालेली आहे. आणि पुढचा स्पॉट आहे एकविरा. तर आम्ही आता पुढे एकविरेला चाललो. Open your Angel One account. तर फायनली गाईज आमची एंट्री एकविरेला झालेली आहे. आता आम्ही तीर्थावरून गवसाला मंदिराचा लुक दाखवता. डोंगर आहे डायरेक्ट. आता रूमसाठी गवसा गवशी चालू. तर आता आम्हाला रूम पण भेटलेला आहे.
आम्ही जरा फिरायला आल्या मंदिराजवळ, खालच्या पायथ्याच्या मंदिराजवळ. मंदिर नवीन बांधलेलं आहे आताच. बघू शकता मस्त आहे मंदिर. आम्ही कोंबडे घेतलेले ना. कमी जरा ना. किती देतात? 750 नाव. दोन्ही ना एक. दोन्ही बनवतो दोयांचं म्हणून. दोघांचे मग तर ते सगळं रेडी झाले. आमच्या माणसाही सगळं आताच कालो कालो केला. माझा यो यो जाम भारी. चिकन लेग पीस. बस बस. आपलं ब्लॉग शाकाहारी लोक पण बघतात. ठेव कांदा ठेव तो. पीठ. तर आमच्या माणसंही जरा चिकन थालीत घेतले. बोला शेट, काय बोलायचे तुम्हाला? कोणाला कधी हेल्प लागली हां, ऑर्डर तुम्हाला दिल्या जातील. आणि तुमच्या कॅटरेजची लिंक आम्ही सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवता. तुमचं नाव सांगा आमच्या व्हिडिओमध्ये. कॅटरेजचं नाव सांगा तुमच्या. मग या तुम्ही स्वतः तयार केले का? कसं काय? कसं काय? हाताखाली? मला वाटलं पायाखाली. यो पण आहे हेल्पर. चिकन लेग पीस. याला त्यात दिसतं. तर अशा प्रकारे आमच्या जेवणाची तयारी चालू आहे. तर थोड्या टाइमात आम्ही फिरायला जाणार आहोत. आजची पण व्हिडिओ काढू. आता जरा चिकन हा टाक. तेवढ्या वर्ष टाकला ना तर मस्त गोरं व्हाल तुम्ही. आधीच व्हिडिओ काल दिसता. तो टाकला. अरे असती बाई असती. तुला काय ती पोर आठवली काय? चिकन तरी हे अख्खा टाकला. बस अख्खा टाकला. आमच्या मम्मी आहे सुगरण. बघ इकडं मम्मी, इकडं बघ. मम्मी नाही बोला, मम्मी. हे आहे आलो. आम्ही जिथे रूम घेतले ना त्या रूमच्या समोरच मंदिर आहे. समोरचा अख्खा दिसतं. हॅलो गाईज, तर आता रात्रीचं 7 वाजले ना आम्ही फिरतो इकडे. आज वस्तीला, उद्या वरती जाणार आहे सकाळी. मस्त आता मस्त फिरायला भेटले. आता परला वाजता चालल्या होता. गुड मॉर्निंग गाईज. तर आता सकाळी आम्ही निघले 6 वाजता गडावर जायला, देवीचं दर्शन घ्यायला. आज गर्दी पण जाम आहे, तुम्हाला दाखवेन. आमची शेठ माणसं. तर चला, बघू शकता खूप गर्दी. आता आपण पायथा मंदिर जवळ.
मंदिराजवळ जायचं. 5 पायरी जवळ. आम्ही अर्ध्यापर्यंत चढलो, जातच फुफायला लागल्या, जाम टाकल्या पुढच्याला. पण नवसाला तर डोक्यावर आणतात. तर तुम्ही बघू शकता कशा पायऱ्यांवरून चाललोय. तरी 15 मिनटं तर लागतील वरती जायला. तर गाईज स्वर्गामध्ये एंट्री झालेली आहे. आम्ही पोचलो मंदिराजवळ. तर आता आपण मंदिरात जाऊ. जय. एकविरा माते की राईट साईडला घाला. गुलाबाची वेणी देस ना. बोला सदानंदाचा जय मल्हार. जय मल्हार. महादेव माते की जय. माते की जय.
तर गाईज आता आपण देवीच्या गाभाऱ्यामध्ये आहेत आणि बघू शकता खूप गर्दी इथं. तर चला आता दर्शन घेऊ आणि बाहेर निघू. तर आता दर्शन झाले आमचं, गाभाऱ्यातून बाहेर चाललो. तर आलोय आता बाहेर दुसऱ्या गेट, एक गेट बंद आहे. बाहेर पण खूप गर्दी आहे. चला चला सर हॅलो गाईज, तर आता देवीच्या मंदिराजवळ आहे आणि इथं खूप गर्दी आहे, तर तुम्हाला बघायला भेटेल. आपले काही मित्र भेटलेले आहेत. अरे ये लाईनिंग कुठे थांबले, पटकन ये, पटकन ये, पटकन. तर हॅलो गाईज, आता आम्ही थांबलो, दर्शन घेऊन आलो, मंदिरात ग्राउंडमध्ये उभं आहे. तर चला आता आम्ही खाली जाऊ थोड्या वेळात आणि खाली गेल्यावर काय करायचं ते करू. व्हिडिओ घेतलं, बोल. नाही 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 नाही, आम्ही सगळ्यांना घेतले, टेन्शन नाही घेत. मग बोललेलं सकाळी लवकर निघलो असतो. चला तर गाईज तुम्हाला मंदिराची बॅक व्ह्यू दाखवतो. बॅक व्ह्यू मध्ये पण गर्दी, इथं जरा कार्यक्रम चालू आहे. मंदिराच्या बॅक मध्ये काहीतरी काम चालू आहे, तर बंद केलेलं आहे सध्या, तिथं नाही जाऊ शकत. आमच्या भावाने नारळ पोराला घेतलेला आहे. फोर ना डायरेक्ट, आता सोलतो कशाला, एवढा टाइम नाही आपल्याला. तू घे. अरे शेरा त्याला पुतल कसा तो डोक्याम फोर कोणच्या तुझ्या. एक नारळ नाही फोरताय. आता आपला भाई आलेला आहे, भाईने नारळ फोरायला घेतलं. राखे एक एजन चुरा, राख्या एक एजन चुरा. असा दे दाना. जय पोरलाच, शेऱ्यांसहित नारळ पोरलेला आहे. बस बस. चला तर आता आम्ही डोंगर उतरलो, आता चाललो खाली. काय आमचा चॅनेल झोपली ती मस्त. पुढे गेला कोंबडा धरून ठेवतात. तर आता आम्ही उतरतो डोंगरावर. सध्या तरी 9 वाजल्या, जाम ऊन पडलाय बाबा. ऊन जाम पडलेलं आहे, चटकं बसताना पायाना, तरी आम्ही चाललो. हे आमची आळशी गँग उतरलेली आहे. हे मेहनती माणूस आहे, हे तर बिनकामाचं माणूस आहे. तुम्ही सगळ्यात मोठं, आम्ही सगळ्यांना कामाची माणसं आहे. आम्ही सगळं काम करता, पाहिजे त्या काम करून देता. सगळे म्हणजे आम्ही भांडी कवा- धुणं नाही नाही, तवरा नाही, फक्त तवरा नाही, पण काम करता आपण. तर आम्ही गाभाऱ्यामध्ये पूर्ण अर्धा तास बसलेलो,
बसलो नव्हतो, उभंच होतो. आरती बिरती झाली, मस्त दर्शन झाला. बाहेर फिरलो 1 तास. येता येता म्हणजे 2.5-3 तास तर लागलंच, पण मजा आली. तर आता घरात जा, तिथं खानापिना सगळा कोंबरून कापू, जेवणा बिवणाची तयारी होईल. हां घर. हॅलो गाईज, तर आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन खाली आलो आणि आता आमच्या रूमवर आहेत. आम्ही कोंबडं नेलं आणि कोंबडं कापून पण आणलं आणि आता आमचं 2 माणसं कोंबडं साफ करायला बसल्यात. तर एक माणूस बसले कोंबड्यांची किस्सा उठताना, शुभम म्हात्रे, आणि राकेश शेठ आपलं बसलं कोंबडं उसाला. जरा जास्त सायंटिस्ट माणूस आहेत. राख्या, कसं वाटतं कोंबडं बुजून? 1 नंबर. कसं आहे? गरम होतं मला. हां कालपासून तर आपरायचं चालू होता. बघू शकता आमचा कोंबडा. गाईज, तर आम्ही आता घरी आलोय. आमच्या तिथं रूम घेतलेलं तिथे आणि सगळं जेवणाचं तर केलं आणि आता जरा एन्जॉय चालू आहे. मग डान्स केल्यावर परत जेवू आणि मग संध्याकाळी 6 वाजता घरी जायचं प्लॅन आहे. तर चला. गँगवाले जरा नाचूया. चला तर गाईज, भेटू आपण. आता आम्ही घरी जायला निघलोय आणि आजची ट्रिप इथं संपते आणि आजच्या व्हिडिओचा आता एंड होतोय. तर भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आजसाठी बस. तर चला, टाटा बाय बाय. जय एकविरा, जय ॲग्रिकोली. थँक्यू.